आपण थेट वळतोय सीजेपीच्या आंदोलनाकडे। सीजेपीचं आंदोलन सुरू झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून धरपकड ही करण्यात येते। ही दृश्य आहेत मुंबईतून। मुंबईत सीजेपीचे काही कार्यकर्ते पोलिसांनी आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे। खरं तर सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आणि अभिजित तिपके यांनी केलेल्या आरोपांवर हा सगळा वादंग उठलेला आहे। मुंबईत आपण त्याचे पडसाद पाहतोय। दिल्लीत जंतर मंतरवर जे काही घडतंय त्याचे पडसाद आता देशभरात उमटायला सुरुवात झाली आहे आणि आपण आता मुंबईतली दृश्य पाहतोय। सीजेपीचे कार्यकर्ते सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येतोय। सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबईमध्ये सीजेपीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि हे आंदोलन वाढण्याच्या आधीच मुंबई पोलिसांनी सीजेपीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे। आपण आक्रमकता पाहू शकतोय। आम्ही आमचा संविधानिक अधिकार करतो। आमचा संविधानिक अधिकार आहे। सगळेजण कसे नाही देत त्यांना गाडीतून काढायला सांगा। आम्ही इथे कोणाला हात केलाय का? आमच्या कार्यकर्त्यांना गाडीच्या बाहेर काढा। आम्ही या देशाचं भविष्य कळतंय का तुम्हाला? जर आम्हाला असं ट्रीट करताय तर आम्ही गुंड नाही। या देशाचं भविष्य त्याला अटक करा ज्याने सोनम वांगचुकला उचललं। धर्मेंद्र प्रधानला रेजिग्नेशन द्यायला सांगा। नरेंद्र मोदींनी याची जबाबदारी घेतली पाहिजे। त्यांनी रेजिग्नेशन दिला पाहिजे। दिल्ली पोलीस ही अत्यंत जातीवादी आहे। ती अशाच पद्धतीने ट्रीट करते। आमच्या कार्यकर्त्यांना जोपर्यंत महिला पोलीस देखील मी गुंड आहे का? मी गुंड आहे? मी गुंड आहे कसं? मला उचलायच्या आधी मी गुंड आहे? नाही मी क्या हिसाब से ये मैडम एक मिनट आपको किसी ने हाथ लगाया? किसी को हाथ लगाया? महिला ज्या आहेत त्यांना काम जे आहे ते सगळं सुरू असल्याचं बघायला मिळतंय। महिला या ठिकाणी असा सवाल या ठिकाणी या मुलीने जो आहे मॅडम कॉपरेट करा। मॅडम कॉपरेट करा। महिलांकडून केला जातो सरकारकडून मिळत नाही असा देखील रोष जो आंदोलकांचा आहे तो या ठिकाणी व्यक्त होताना बघायला मिळत आहे। आपण बघतोय की आतमध्ये देखील काही महिलांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं पाहायला मिळत आहे। मात्र तरीही आपण बघतोय लोकशाही मेली आहे। तुम्ही पुढे या। तुम्ही आवाज उठवा। नाहीतर तुम्हाला हुकुमशाहीची हानी झाली लागेल। आम्ही गुंडे नाही आहोत। आम्ही गुंडे नाही आहोत। मोदी सरकार हाय हाय। मोदी सरकार हाय हाय। मोदी सरकार हाय हाय। अंदर जाऊ नका। लोकशाहीमध्ये निदर्शनं करू शकत नाही विद्यार्थी। हा काय प्रकार आहे? पण बघतोय की या महिलांना देखील या ठिकाणी सध्या ताब्यात घेतलेलं पाहायला मिळत आहे। या महिला सध्या डिटेन करण्यात आलेल्या आहेत आणि आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं पाहायला मिळतं। आपण बघतोय की एकीकडे ज्या पद्धतीनं खरं तर हे आंदोलन करण्यात आलेलं होतं त्यानंतर आपण बघतोय की कशा पद्धतीनं हे आंदोलन जे आहे ते आता वेगळ्या स्वरूपामध्ये आलेलं पाहायला मिळत आहे। कारण कॉक्रोच जनता पार्टीतर्फे हे आंदोलन जे आहे ते संपूर्ण देशामध्ये करण्यात यावं असं खरं तर आवाहन करण्यात आलं होतं। त्यानंतर मुंबईत हे आंदोलन या ठिकाणी सध्या
बघायला मिळत आहे। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरामध्ये हे आंदोलन या ठिकाणी केलेलं पाहायला मिळत आहे। याच्यामध्ये अनेक सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतरही आपण बघतोय कशा पद्धतीनं हे आंदोलन ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे।